भैयासाहेब, जी माणसं सत्याच्या बाजूने लढतात ना, त्यांच्या अंगात एक वेगळीच ताकद असते. आणि मग अशा वेळेस एखादा फाटका माणूस सुद्धा आपल्यासारख्या मदमस्त हत्तीला धडक देण्याची धाडस दाखवू शकतो. आणि तेच झालं. देवींसारख्या एका फाटक्या मास्तरांनी निवडणूक जिंकल्यावर ज्याला केंद्रात मंत्रिपद मिळवण्याची खात्री आहे अशा एका राजघराण्यातल्या तुमच्यासारख्या उमेदवाराला एका फटक्यात जमिनीवर रोवलं. तिला धाडस नाही तर काय म्हणणार भैयासाहेब? पाहिलंच ना देऊ, तो विक्रमादित्य आपल्या घरी येऊन कसा वागला ते. आणि तरीही तुझं त्याच्यावर प्रेम आहे, तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे. कोणी कितीही सांगितलं ना तरी हा माणूस बदलणार नाही. त्या राजशिर्क्यांच्या नसानसात अहंकार ठासून भरलेला आहे. जेव्हा कोणीतरी यांना जोरदार धक्का देईल ना तेव्हाच हे ताळ्यावर येतील. तू एका चुकीच्या माणसासाठी आपलं आयुष्य वाया घालवित आहेस. तू विक्रमादित्यला विसरून जावंस हेच खरं. हो, कारण हे लग्न नाही होऊ शकत आता. आणि समजा तुझ्या म्हणण्याप्रमाणे अशी काही शक्यता निर्माण झाली तरी आम्हाला कुणालाही हे लग्न झालेलं आवडणार नाही. तू बोल ना काहीतरी, गप्प काय तू? जे घडलं त्यामुळे मी आता हे लग्नच करू नये अशी तुम्ही का अपेक्षा करताय? काका, विक्रम येऊन दादूंना जे काही बोलून गेला ते बोलणं साहजिकच होतं. प्रेस कॉन्फरन्स मध्ये दादूंनी राजशिर्क्यांचा अपमान केल्यानंतर विक्रम अजून काय वेगळे बोलणार होता? हे बघा, दादूंना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही मला समजवताय. पण शेवटी मला जे योग्य वाटेल तेच मी करणार. मी विक्रमशीच लग्न करणार. आपापल्या मनाप्रमाणे वागण्याच्या तुमच्या या सवयीमुळे तुम्हा तिघांच्याही आयुष्यामध्ये स्थिरपणा नाही. तुमच्याही नाही आणि आमच्याही नाही. साहेब, तुम्ही नील भैयांबद्दल बोलत होता. कुठे ते? त्यांच्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. तुम्ही लंडनला जाण्या आधीपासूनच ते घरातून गायब आहे. तुम्हाला लग्नाबद्दल विचार करायला वेळ नाही. नील राजांना घरच्यांचा विचार करायला वेळ नाही. आम्ही दोष तरी कुणाला द्यायचा? राजमाता असलो तरी नशिबाचे भोग काही टळलेले नाहीयेत. विक्रम लंडनहून परत आला. कुठे तो? देवयानी आम्हाला ताबडतोब विक्रमादित्यला भेटायचं आहे. तुम्ही काळजी करू नका, तो स्वतःहून तुम्हाला इथे भेटायला येईल. तू त्याला भेटल्यावर आमच्याबद्दल काही सांगितलंस का? नाही वहिनी, म्हणजे खरं तर लंडनहून आल्या आल्या विक्रम आमच्या घरी आला होता, पण खूप संतापलेला होता. म्हणून त्यावेळी त्याला हे सगळं सांगणं योग्य ठरलं नसतं, म्हणून मी काही बोलले नाही. सगळ्या जगाला कळलं होतं की आपण एकत्र आहोत, आपण आता लग्न करणार आहोत. आणि अचानक समजा आम्ही तुला तुझ्याशी लग्न करायला नकार दिला तर तुझ्याशी लग्न करायला कोण तयार होणार? विक्रम तू आमच्याशी लग्न करायला तयार झालीस. मुंडेबाईंनी आमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन तू जगातली सगळ्यात मोठी चूक करत होतीस. पण वाचलीस. नशीबवान आहेस. दोन गोष्टींसाठी. पहिली ही की तुझं आमच्याशी लग्न झालं नाही. दुसरी ही की तुला डीव्ही देशमुखांसारखे आजोबा मिळाले की ज्यांना तुझी खूप काळजी आहे, ज्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ज्यांनी आम्हाला आमच्याशी लग्न करण्यास नकार देऊन तुला आमच्यापासून वाचवला. पण दुसरीकडे आमचं भैयासाहेब, आमचे सख्खे वडील बंधू, ज्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आयुष्य जगायला शिकलो, पुढे जायला शिकलो, ते मात्र आमचा एखाद्या प्याद्याप्रमाणे वापर करून घेतात.